पौष्टिक आणि चविष्ट अशी आपली चवळीची भाजी बनवून तयार झालेली आहे। इथे चवळीची भाजी बनवण्यासाठी मी एक जोडी चवळीची भाजी घेतलेली आहे आणि साफ करून धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि पाण्याने धुवून घेतलेलं आहे। इथे कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता जिरं घालून घेणार आहे। जिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आणि 7 ते 8 मिरच्या घातलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरच्या घालू शकता। आता इथे मिरच्या चांगल्या भाजल्या की याच्यामध्ये मी एक कांदा घातलेला आहे चिरून आणि हा कांदा आपल्याला हलकासा लालसर भाजून द्यायचा आहे। आणि आता हा कांदा परतून घेतलेला आहे मी। आता याच्यामध्ये मी भाजी घालून घेणार आहे। ही भाजी एवढी दिसते पण शिजल्यानंतर खूप कमी होते। आता ही भाजी मी बारीक गॅसवरती ठेवणार आहे। आता हे भाजी जशी जशी शिजेल तशी कमी होत जाते आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवून ही भाजी शिजून देणार आहे। भाजी अर्धी शिजली की ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे। ते बघू शकता की अर्धी भाजी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे। अगोदरच मीठ घातलं तर भाजी खारट होते आणि परत मी झाकून ठेवणार आहे। ही भाजी ह्यातलं सर्व पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजून देणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता हे बघू शकता आपण की मी भाजी ठेवलेली आहे शिजण्यासाठी आणि इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण अशा प्रकारे बनवा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।